विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 59 जातीला संघटित करून शेड्यूल कास्ट ही कॅटेगरी संविधानात आणली. आणि आज जर आपण पाहिलं तर ज्यांना ज्यांना या संविधानाची ॲलर्जी आहे, ज्यांना ज्यांना हे संविधान बदलून मनुस्मृती लागू करायची आहे, त्या आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने खेळी रचली. त्यांना कळालं की संविधानाचे रक्षण करणारी जी वज्रमूठ आहे ती म्हणजे शेड्यूल कास्ट, म्हणजे मूळ बेस जो आहे. आता संविधान रक्षक हे कोणत्या जाती धर्माचे असू शकतात, परंतु जो बेस आहे, जी खरी ताकद आहे संविधानाची, ती म्हणजे शेड्यूल कास्ट, म्हणजेच आंबेडकरी मुवमेंट, म्हणजेच आंबेडकरी चळवळ. ह्याला कशा प्रकारे आपण तोडू शकतो आणि तोडून कशा प्रकारे याच्यावरती आपण राज्य करू शकतो, ही खेळी खेळण्याची सुरुवात केंद्र सरकारमार्फत राज्य सरकार करते. आणि त्याच अनुषंगाने 59 जातीपैकी त्यांनी एक प्रामुख्याची जात असलेली, ती म्हणजेच आपल्या मातंग बांधवांना, त्यांची आधीपासूनची जी खेळी आहे की एकाला हरवण्यासाठी दुसऱ्याला जवळ करा, तर त्या प्रकारची खेळी त्यांनी खेळायला सुरुवात केली आणि त्यांनी मातंग बांधवांना आंबेडकरी बांधवांच्या विरुद्ध उभं केले. परंतु मातंग बांधवांना मला या व्हिडिओमार्फत स्पष्टपणे सांगायचे, तुम्ही आमचे शत्रू नाही आहात. मान्य करतो तुमच्यापर्यंत आंबेडकरी चळवळ त्या लेवलची पोहोचली नाही किंवा तुमच्या लोकांनीच ती स्वीकारली नाही. ह्याची खंत मला आजही वाटते की मातंग बांधवांनी एवढे अन्याय अत्याचार त्यांच्यावरती होतात आणि ते स्वतःला ज्यांची वज्रमूठ समजतात तेच त्यांच्यावरती हल्ले करतात, त्यांच्यावरती अन्याय करतात. एवढं त्यांना डोळ्यासमोर असताना सुद्धा आज देखील मातंग समाजाचे स्वतःला नेते समजणारे लोक, ज्यांचे खायचे वांदे होते, ज्यांचे राहायचे वांदे होते, ज्यांचं खाणं पिणं हे पूर्णतः आंबेडकरी समाजाने त्यांच्या कार्यक्रमाची देणगी देऊन त्यांचं खाणं पिणं केलं, असे काही निर्लज्ज लोक, असे काही एहसान फरामोश लोक, असे काही गद्दार लोकांनी एक विडा उचललाय. कारण की त्यांच्यासमोर काय हड्ड्या फेकल्या गेल्यात RSS भाजप मार्फत की तुम्ही फक्त ही आंबेडकरी चळवळ जी आहे, आंबेडकरी मुवमेंट जी आहे, याला कमकुवत करण्याचं काम तुम्ही करा, तुम्हाला जे हवंय ते सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करू. त्या अनुषंगाने ज्यांचे खायचे वांदे होते त्यांना स्टेज प्रोव्हाइड केलं गेलंय, त्यांना मंच दिला जातोय, त्यांना त्यांचे व्हिडिओज पसरवले जात आहेत आणि त्यांचेच RSSच पाळलेले काही कुत्रे आहेत जे आज ज्यांनी कधी लवजी वस्ताद साळवींबद्दल म्हणा किंवा अण्णाभाऊ साठेंबद्दल म्हणा, कधी एक साधी आदरांजली नाही वाहिली, कधी त्यांची साधी पोस्ट होली, त्यांना कधी वाचलं नाही, आज ते लोक जय लहूजी जय अण्णा बोलायला लागलेत. ही खेळी आपल्या मातंग बांधवांनी समजली पाहिजे. बाबासाहेबांना जर आपल्या सगळ्यांना वेगळं ठेवायचं असतं तर कदाचित बाबासाहेबांनी 59 जातींपैकी 50 जातीच ठेवलं तर तुम्हाला आधीच वेगळं केलं असतं. परंतु बाबासाहेबांनी हा विचार केला होता की आपण जेव्हा आपण संघटित राहू तेव्हा आपण आपली ताकद निर्माण राहील आणि आपल्यावरती होणारे अन्याय अत्याचार आपण थांबवू शकतो, रोखू शकतो आणि त्याच्याविरुद्ध प्रतिकार करू शकतो. ही ताकद बाबासाहेबांनी आपल्याला दिली आहे. परंतु मुठभर काय मातंग नेत्यांच्या नादी लागून जर संपूर्ण समाज त्यांच्या मागे जात असेल तरी त्या समाजाची सगळ्यात मोठी घोडचूक आहे असं मी म्हणेल. आणि यानंतर एकदा मी ठामपणे सांगतो, जर आंबेडकरी समाजाने एकाला शत्रू समजला तर त्याच्यावरती किती अन्याय अत्याचार पुढे झाले तर कोणी रस्त्यावरती उतरणार नाही, याची दखल आपण घेतली पाहिजे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जेव्हा जेव्हाही कोणत्याही SC ST VGNT OBC बांधवांवरती अन्याय होतो त्यावेळी माझा आंबेडकरी समाज पूर्ण ताकदीशीर प्रत्येक त्या अन्यायग्रस्त व्यक्तीच्या मागे उभा राहतो, जात धर्म न पाहता. परंतु आज अशी वेळ आली की आम्हाला दरोडे म्हटलं जाते, आम्ही इतरांचं आरक्षण खाल्लं असं म्हटलं जाते. तर त्यामुळे मला एक सांगायचं आहे की आपण उपवर्गीकरण याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि जर उपवर्गीकरण हे सरकारला करायचं जर असेल तर त्यांनी लोकसंख्येच्या आधारावरती करावं, जेणेकरून जर फक्त आंबेडकरी समाज फक्त बौद्ध समाज जरी आपण घेतला तर 6 ते 7% आरक्षण फक्त बौद्ध समाजाला मिळेल. त्याच्यामुळे सरकारच्या नादी लागू नका. आपली शैक्षणिक पात्रता कमी आहे हे मान्य करतो, आपल्यापर्यंत शिक्षण व्यवस्थित पोहोचलं नाही किंवा आपल्या लोकांकडूनच आपल्या लोकांना शिक्षण दिलं गेलं नाही हे मान्य करतो मी की तुमच्या समाजाच्या लोकांनी तुम्हाला तुमच्यापर्यंत शिक्षण योग्यरित्या पोहोचू दिलं नाही. तर हेच मी सांगतोय की आपण समर्थन करावं की विरोध करावा निर्णय पूर्णतः आपला आहे, परंतु
आंबेडकरी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आतापर्यंत तुम्हाला लहान भाऊ समजून आम्ही खूप सांभाळलं. तुमच्या प्रत्येक सुखादुःखात आम्ही सुखात तर आम्ही नसलो तरी दुःखात तुमचे नेहमी आम्ही उभे राहिलो. परंतु तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य आमच्या समाजाविरुद्ध करत असाल तर त्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. तुम्ही लहान भाऊ म्हणून हक्काने काही गोष्टी मागा, ते तुम्हाला दिल्या जातील. हक्काने बोला, ते सगळं केलं जाईल. परंतु जर त्या देशद्रोही संघटनाच्या नादी लागून आणि त्या मनुवाद विचारसरणीच्या राजकीय पक्षाच्या नादी लागून जर तुम्ही आंबेडकरी मूवमेंटमध्ये चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत असाल तर उत्तर त्याच पद्धतीने तुम्हाला दिलं जाईल. आणि शेवटी एक सांगतोय सुकुमार कांबळे यांना, तुम्ही ज्या प्रकारे बाबासाहेबांच्या घराण्यावरती टीका केली, आनंदराज साहेबांबद्दल तुम्ही जे बोललात ते शब्द आपण लवकरात लवकर मागे घ्या. कारण की तुमचं ते 700 गज जनावर 5 मिनिटात आम्ही सोडून काढणारे जे तुम्ही जे डायलॉग मारला होता ना, तो डायलॉग जो होता तो डायलॉग फक्त आणि फक्त आमच्या स्टेजवर तुम्हाला देता आला, कारण की आमचा समाज तिकडे समोर बसलेला. त्याच्यामुळे स्वतःला इतके महान तुम्ही समजू नका. जय भीम.